नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्याच दिवसांनी आज तुमच्या भेटीला येतेय। तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे मी जे काही प्रोजेक्ट्स याच्या आधी बनवलेत ना, त्यातले बरेचसे माझे कंप्लीट झालेत आणि बरेचसे अर्धवट राहिलेले आहेत। हे बघा, हे एक आहे, हे मी म्हणजे असेच मी अजून 3 करून चिंध्यांपासून एक ऑर्गनायझर बनवलेलं होतं। हे बघा, म्हणजे इथे वरती हे नेट आहे आणि या नेटच्या आत मी चिंध्या भरलेल्या आहेत पूर्णपणे, आणि अशा टिपा मारून असं एक ऑर्गनायझर मी बनवलं होतं। ते पण मी गिफ्ट देऊन टाकलं। त्यानंतर हे एक मी बनवलं होतं। आता हे सगळं मी म्हणजे हे बघा, हे डिझाइन होतं ते अशा प्रकारे, हे बघा, आणि याच्यापासून एक असं छान बेड रनर किंवा टेबल रनर वगैरे काहीतरी बनवायचं म्हणून मी असे हे 30-40 बनवले। सुरुवातही केली होती बनवायला। हे बघा, हे असे त्याला बाजूने त्रिकोण जोडून एक मोठं बेड रनर किंवा आपल्या दिवाणावर घालायला दिवाणावर घालायला एक असं रनर बनवायचं किंवा बेडशीट सारखं बनवायचं म्हणून मी हे केलं होतं। हे पण माझं अर्धवटच पडलेलं आहे। काय होतं माहिती आहे का, मी तुम्हाला जे डिझाइन यूट्यूबवर शेअर करते ते मी असंच पूर्ण करायचं म्हणून सगळं अर्धवट करून ठेवते, परंतु वेळ इतका कमी पडतो, म्हणजे घरातली कामं आणि हे सगळं करायचं म्हणलं। हे बघा, हे किती आहेत बघा, भरपूर आहेत, 30-40 तरी असतील। हे याच्यापासून एक छान बेडशीट झाली असती, पण यालाही अजून पूर्ण करायला माझा हात लागलेला नाही। हे झालं। त्यानंतर हे पण मी डिझाइन दाखवले होते यूट्यूबवर, रॉबिन क्विल्ट म्हणून दाखवलेलं होतं। याच्यापासून एक छानसं दुपटं पण बनवता येईल। आता हे सध्या 2च केलेत, पण हे 2 करून सुद्धा एक दुपटं छान करता येईल। हे सुद्धा माझं अर्धवट पडलेलं आहे, यालाही हात लागलेला नाही। त्यानंतर हे एक दाखवलेलं होतं माशांचं दुपट्याचं डिझाइन, हे सुद्धा अर्धवट आहे। नंतर हे बघा, हे असे 2 मासे करून दाखवलेले होते। हे बघा, माशाचं डिझाइन दाखवलं होतं। माझं काय होतं, वेळ कमी असल्यामुळे ना मी ठरवते की आज मी दुपटं पूर्णपणे शिवून दाखवणार आहे, परंतु कितीही जरी तुम्ही ठरवलं ना एखादी गोष्ट आज ही पूर्ण करायची, ज्या दिवशी तुम्ही हे ठरवाल त्या दिवशी तुम्हाला अडचण येतेच येते। मला तर इतक्या अडचणी येतात, हे यूट्यूबवर जेव्हा मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते त्या दिवशी कधी नाही त्या अडचणी माझ्या पुढे तयार होतात। आणि काय होतं माहिती नाही, कुणाचे तरी फोनच येत राहतात, कुणीतरी शेजारीच येऊन बसतं गप्पा मारायला। आता त्याला माझा नाईलाज असतो, काय करायचं मैत्रिणींनो सांगा। आता मला ह्याचं सगळ्याचं आलंय टेन्शन। खरं म्हणजे हे सगळे जर प्रोजेक्ट्स पूर्ण केले ना तर खरंच कुणाला तरी छान छान दुपटी बनवून हे देता येतील गिफ्ट म्हणून, किंवा हे विकले तर, म्हणजे दुपटी तयार करून विकली तर मला पैसे तरी मिळतील, परंतु ते काही माझ्या हातनं होत नाही। हे बघा, छत्रीचं दुपट्याचं डिझाइन बनवलं होतं। ॲक्च्युअली हे चुकलं होतं त्यावेळेला, म्हणून मी असंच अजून एक बनवलं। त्याचं मात्र दुपटं तयार करून मी माझ्या भाचे सुनेला जेव्हा बाळ झालं तेव्हा तिला देऊन टाकलं, आणि हे अर्धवट पडलंय कारण हे चुकलेलं आहे। मग आता हे पुन्हा याचं काय करायचं, मग मी विचार केला की आपल्यापैकीच कोणाला तरी असं एक दुपटं शिवून याचं देऊन टाकू आपण। हे बघा, त्याच्यानंतर हे पोपटाचं डिझाइन, पोपटाच्या दुपट्याचं डिझाइन आहे हे बघा, इथे तुम्ही बघू शकता। आता हे सगळं तयार आहे। ॲक्च्युअली याला खाली जर अस्तर लावलं तर याचं दुपटं होऊ शकतं, पण मला म्हणजे ह्याचं सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही या दुपट्याच्या डिझाइनचं। का सांगते तुम्हाला, हे डिझाइन व्यवस्थित आलंय, पण हे छोटं झाल्यामुळे बाजूनी मी हे जे त्याला अस्तरचे तुकडे जोडलेत ना, त्याच्यामुळे माझ्या मनाला समाधान फारसं मिळालेलं नाही, म्हणून हे सुद्धा दुपटं पूर्ण करायचा मला धीरच होत नाहीये। काय करावं मला समजत नाही। हे झालं। त्याच्यानंतर हे बघा, हे सगळे अर्धवट प्रोजेक्ट आहेत असं तुम्ही म्हणू शकता। हे बघा, हे हत्तीचं दुपट्याचं डिझाइन मी बनवलेलं होतं। हे तर भलं मोठं दुपटं होईल। याला सुद्धा तोच प्रकार आहे, खाली अस्तर जोडले की याचं एक छान असं साधारण 6 ते 8 महिन्याच्या बाळाला अंथरायला पुरेल
एवढं दुपटं होऊ शकतं. त्यालाही अजून हात लागलेला नाही. मी फक्त काय करते, यूट्यूबवर जेव्हा दुपट्याचं डिझाईन दाखवते ना, ते डिझाईन दाखवल्यानंतर ते दुपटं पूर्ण करायचं ठरवते, पण ते होत नाही. मग त्या दिवशीचं झाल्यानंतर मग दुसरा व्हिडिओ काढायला दुसरं काहीतरी हवं असतं. मग ते तसंच माझं बाजूला पडून राहतं. हे बघा, हे एक छान असं चिमणीचं दुपट्याचं डिझाईन बनवलेलं होतं. किती छान झालंय बघा. फिनिशिंग सुद्धा याचं इतकं सुंदर आलंय. पण काय करायचं आता, जाऊ दे. मी ठरवलं होतं की अशीच अजून एक चिमणी, जसं ते रॉबिन क्विल्टचं मगाशी तुम्हाला दाखवलं ना, हे इथे, तर हे बघा, हे 2 केलेत मी. तर तसंच हेच कपडे वापरून इथे अजून एक चिमणी बनवायची आणि त्याच्यापासून दुपटं तयार करायचं. परंतु ते काही झालं नाही. आता यातले कपडे सुद्धा कुठे पडलेत मला काही माहिती नाही. कारण माझ्याकडे, मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखं, कपड्यांचे 3 बॉक्स भरलेले आहेत. त्याच्यात छोटे मोठे बरेच कपडे आहेत. त्यातले थोडेसे मी परवा तुमच्यासोबत गप्पा मारता मारता इस्त्री केले. राहिलेले मी इस्त्री करायला हवे होते की नाही, ते सुद्धा माझं पूर्ण झालं नाही. सगळी कामं माझी अशी अर्धवट का राहतात, मला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आता मी अजून एक दिवशी ठरवलं बरं का, आपण ABCDचे डिझाईन करायचे आणि ते पूर्ण A to Z पर्यंत सगळं करायचं आणि त्याच्यापासून एक छान बेड रनर तयार करायचं. हे बघा, हे चुकलं म्हणून हा एक बी बनवला. असे बीच झाले 2-3. म्हणजे हा झाला मोठा, तो काही इथे मॅच होईना म्हणून हा अर्धवट टाकला. हे सी बनवलं. याचे मात्र व्हिडिओज अपलोड नाही आहेत बरं का. म्हणजे मी केले होते, शूट केलेलं होतं, पण ते काही माझं नीट झालं नाही आणि तो व्हिडिओच माझ्याकडनं कुठेतरी डिलीट झाला. त्यामुळे ते दाखवायचं राहिलं. म्हणजे आता हे फक्त ABC असे 3च तयार झालेले आहेत. याच्यात सुद्धा माझं थोडंसं मी डोकं वापरलेलं होतं की आतमध्ये जो अक्षराचा जो काही कपडा असेल तो प्लेन वापरायचा आणि बाजूनी डिझाईनचा वापरायचा. तर अशा पद्धतीने मी हे ABC बनवलं. A छान झालं, त्या मानाने B काही एवढं चांगलं झालं नाही आणि C छान झालं. पुन्हा ते असे काहीतरी गडबडी होत राहतात आणि ते व्हिडिओ शूट केलेले असले तरी ते अपलोड करायला मनच तयार होत नाही. जोपर्यंत मनासारखं काहीतरी घडत नाही ना, ते व्हिडिओज अपलोड करायला मन तयारच होत नाही माझं. हे बघा, आता हे सशाचं दुपट्याचं डिझाईन बनवलेलं होतं, म्हणजे बनी क्विल्ट म्हणतात याला. तर हे एक बनवलं होतं. याच्यासोबत अजून एक बनवलं होतं. ते आता कुठे त्या गोंधळात पडलंय, काय सापडायला तयार नाही. आणि हे मात्र पूर्ण तयार केलेलं क्विल्ट आहे आत्ता माझ्याकडे. हे बघा, हे मात्र मी त्या दिवशी संपूर्ण तुमच्या समोरच, म्हणजे तुमच्या समोर जर मी काय करायला गेले ना, तर ते माझं पूर्ण होतं, नाही असं नाही. परंतु गंमत अशी होते, तुमच्या समोर डिझाईन तयार करून ते दुपटं पूर्ण तयार करायचं की अख्खा दिवस मला लागतो. आणि फक्त शूटिंगला बरं का, त्यानंतर पुन्हा एडिटिंगला वेळ जातो. आणि काहीतरी माझ्या घरात गडबड होते माझी. त्या दिवशी असं काहीतरी होतं की एकतर माझी घरातली कामं संपत नाहीत 11-12 वाजेपर्यंत. कुठेतरी साफसफाई करायची मला इच्छा होते आणि मग मी ठरवते, अरे आज मी हे डिझाईन दाखवायचं ठरवलं होतं. मग मी विचार करते की जाऊ दे, आपण फक्त आज डिझाईनच दाखवू, डिझाईनचाच व्हिडिओ काढू, दुपटं शिवलंय हे दाखवायलाच नको आणि ते दुपटं आपण नंतर कधीतरी करू. असं म्हटलं की ते हे असं सगळं साठत जातं. हे झालं. आता हे तयार झालंय दुपटं. एक मी रिव्हर्सिबल रिव्हर्सिबल बेबी जॅकेटचा एक व्हिडिओ टाकला होता. तर तो जसा टाकला होता तसंच मी हे अजून एक बनवलं होतं. हे बघा, हे सुद्धा मी अर्धवटचं टाकलेलं आहे. आता हे कधी पूर्ण होईल मला काही माहिती नाही, कारण आता माझ्याकडे अजून नवीन प्रोजेक्ट आहेत. आणि यूट्यूबचं कसं असतं माहितीये का, एक व्हिडिओ तुम्ही दाखवला ना की तो रिपीटेड व्हिडिओ तुम्ही दुसरा याचा दाखवू शकत नाही. हे बघा, हे एक झबलं शिवलं होतं. झबलं म्हणजे फ्रॉक शिवला होता, योगचा बेबी फ्रॉक. याचा पण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. तुम्हाला कधी बघायचं असतील तर हे माझे चॅनलवरचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर हा फ्रॉक आहे, हा मात्र मी कुणाला तरी गिफ्ट देता येईल म्हणून बाजूला ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे हे एक झबलं पण मी दाखवलेलं होतं. हे बघा, याचं सगळं बटन लावून मी व्यवस्थित हे तयार केलं होतं. आता हे पण कोणाला तरी मला गिफ्ट देता येईल. म्हणजे थोडे प्रोजेक्ट कंप्लीट आहेत पण त्यांची संख्या कमी आहे
आणि अनकम्प्लिटेड जे प्रोजेक्ट आहेत ना ते मात्र माझ्याकडे भरपूर आहेत. हे बघा, आता हा एक फ्रॉक पण मी अपलोड केलेला होता आपल्या चॅनलवर, वेगळ्या प्रकारचा. इथे बटन लावायचं राहिलंय त्याचं. हे बटन लावल्यानंतर हे पण कुणाला तरी गिफ्ट करता येईल. तर हे झाले माझे इनकम्प्लीट प्रोजेक्ट विथ कम्प्लीट प्रोजेक्ट्स. कम्प्लीट प्रोजेक्ट्स कमी आहेत, इनकम्प्लीट भरपूर आहेत. आणि आता माझ्याकडे 4 ब्लाऊज शिवायला आलेले आहेत. हे बघा, हे ब्लाऊजचं पेपर कटिंग मी करून ठेवलंय. एकच मिनिट, बाहीचं पेपर कटिंग पण आहे. हे बघा, हे जे ब्लाऊज आहे ना हे विदाऊट योक आहे, म्हणजे याला खाली योक पट्टी कुठेही नाही आहे. 4 टक्सचं ब्लाऊज पण विदाऊट योक पट्टी. तर हे त्याचे झाले पुढचे 2 पार्ट आणि ही झाली बाही. तर माझ्या समोर इथे कपड्याच्या दुकानदार आहेत, लेडीज आहेत त्या. तर त्यांचं हे ब्लाऊज आहे आणि त्यांचं कसं असतं माहितीये का, ही जी गळपट्टी आहे ना या गळपट्टीला त्यांना इथे टिपच लागते, त्यांना हात शिलाई आवडत नाही. त्यामुळे याला गळपट्टी मी कशा प्रकारे लावली आहे बघा. इथे बघू शकता तुम्ही, कुठल्याच टेलरनी अशा प्रकारे गळपट्टी आजपर्यंत लावली नसेल, पण त्यांना ती अशी टीप हवी असते. म्हणून मला ही गळपट्टी लावताना इथे मध्ये मध्ये चुण्या घालाव्या लागल्या आणि चुण्या घालताना हे असं ओबडधोबड झालंय. याच्या आधी पण मी त्यांचे 3-4 ब्लाऊज शिवून दिलेले आहेत, पण त्या म्हणाल्या हे असं असेल तरी मला चालेल, पण मला गळ्याला हात शिलाई अजिबात नको, म्हणजे मला ती आवडतच नाही. तर हे त्यांचं ब्लाऊज आज मी शिवून पूर्ण तयार केलेलं आहे. याला आता हात शिलाई केली की हे ब्लाऊज त्यांना देता येईल. आणि अजून याच मापाचे त्यांचे 2 ब्लाऊज आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे कटिंग करून ठेवलेलं आहे काल रात्री बसून आणि उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना हे सगळे ब्लाऊज द्यायचे. अजून एक त्यांचं ब्लाऊज होतं, म्हणजे हे आता झाले 3. अजून एक त्यांनी काळा कपडा दिलेला होता, पण त्याला त्यांनी सांगितलं होतं की मला एकाच दिवसासाठी तो ब्लाऊज हवाय, त्यामुळे त्याला अस्तर वगैरे काहीही वापरू नका. त्यामुळे त्यांनी तो नुसताच कपडा दिलेला होता. तर तो आता हात शिलाईला गेलेला आहे, त्यामुळे तो मी तुम्हाला दाखवू शकत नाही. हे बघा, हे आता त्यांचं कटिंग करून ठेवलंय आणि मी हर प्रयत्न केले आज सकाळपासून कमीत कमी 2 ब्लाऊज तरी मी शिवेन असं, पण ते काही जमलं नाही. आता हा एकच माझा आज दिवसभरात शिवून झाला. आता उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना हे द्यायचंय, म्हणजे उद्या दुपारपर्यंत माझे हे 2ही ब्लाऊज शिवून तयार व्हायला हवे. सगळं केलेलं आहे, फक्त मशीनवर बसायचंय आणि ते शिवायचे. आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि आता मला हा माझा सगळा जो बाजूला शिलाईचा पसारा पडलेला आहे तो सगळा आवरायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा घरातला सगळा कचरा काढायचा आहे. आणि आज सोमवार, श्रावणी सोमवारचा माझा उपवास आहे, माझ्या मिस्टरांचा पण उपवास आहे. त्यामुळे आज संध्याकाळी लवकर तो उपवास सोडायचा आहे, कमीत कमी 7:30 पर्यंत. खरं 6-6:30ला सोडायला हवाय, पण माझे मिस्टर ऑफिसमधून घरी येतात थोडे उशिरा, म्हणजे 6:30ला येतात. त्यानंतर घरातलं दिवाबत्ती, त्याच्यानंतर आरती बिरती होईपर्यंत 7-7:30 होतात. तर अशा प्रकारे माझा आजचा हा दिवस संपलेला आहे. फक्त तुम्हाला एक छोटासा माझ्या शिलाईची झलक दाखवावी म्हणून मी आत्ता हा व्हिडिओ शूट करते. आता हा व्हिडिओ शूट झाला की मी सगळा कचरा काढणार. त्यानंतर म्हणजे 6 वाजायच्या आत कचरा काढायला पाहिजे ना, संध्याकाळी उशिरा कचरा काढू नये, कारण त्यावेळेला आपल्या घरी लक्ष्मी येते असं म्हणतात आणि त्यावेळेला आपलं घर झाडू नये. त्यामुळे संध्याकाळी 6च्या आत सगळा कचरा काढून, काय थोडीफार 1-2-3 भांडी असतील घरात दुपारची माझी राहिलेली, ह्या ब्लाऊजच्या नादात ती पण राहिली. झालं कसं, हा ब्लाऊज शिवताना माझा दोरा सारखा तुटायला लागला. मी सगळं करून बघितलं, म्हणजे वरती आपण जो दोरा जिथे आपण गुंडाळतो ना मशीनला, तर ते लूज करून बघितलं, बॉबिनचा तो स्क्रू लूज करून बघितला, पण काही केल्या तो दोरा काय मला दाद देईना, कारण तो दोरा बहुतेक खूप जुना झालेला असला पाहिजे. त्यामुळे हा एकच ब्लाऊज शिवायला मला जवळजवळ 1.25 तास लागला. सारखा दोरा तुटला की ओवा आणि पुन्हा शिवा, दोरा तुटला की ओवा आणि पुन्हा शिवा. परंतु शेवटी एकदा बाबा हा ब्लाऊज जन्माला आला.
फिनिशिंग कसं झालंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे, हे बघा। आणि हा गळा मी मशीनवर शिवलाय। तुम्हाला आत्ता सांगितलं की त्यांची तशी रिक्वायरमेंट आहे। आपल्याला काही गोष्टी जरी पटल्या नाहीत ना, तरी कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला काही गोष्टी करून द्याव्या लागतात। अजून दुपट्या झबल्यांचे बरेच व्हिडिओ माझे यूट्यूबवर अपलोड आहेत। ती आत्ता दुपटी माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही आहेत, पण शक्य झालं तर त्याचे स्क्रीनशॉट मी तुम्हाला मध्ये कुठेतरी या व्हिडिओमध्ये शेअर करते। आणि अशी जी शिवलेली दुपटी झबली असतात ना, ती दुपटी झबली मी ऑर्डर प्रमाणे विकते, किंवा जेव्हा मी बनवते तेव्हा ऑर्डर घेऊनच ती बनवते आणि त्याचा व्हिडिओ शूट करते। तर ते जे काही आहेत ना, म्हणजे आता मध्ये मी मोराच्या दुपट्याचं डिझाईन आणि दुपट्यासह पूर्ण शिवून असं तो व्हिडिओ होता। तर तशा दुपट्यांच्या मला 2 ऑर्डर आल्या, म्हणजे एकाच बाईनी 2 दुपटी बनवायला सांगितली, त्यांची ऑर्डर पूर्ण केली। त्यानंतर हे माशाच्या दुपट्याचं डिझाईन पण मी त्यांना बनवून दिलं, 4 माशांचं, तो पण व्हिडिओ माझा यूट्यूबवर अपलोड आहे। तर तुम्हाला जर असे दुपट्या झबल्यांचे डिझाईन्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही अवश्य भेट द्या। आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर त्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये। पण शेवटी जाता जाता एकच सांगावंसं वाटतंय की हे असं जर तुम्ही घरात बसल्या काहीतरी प्रोजेक्ट्स तयार केले आणि तुम्ही जर विकलेत तर यातून सुद्धा तुम्हाला भरपूर कमाई होते। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा दिवसभराचा वेळ खूप छान चांगल्या कामात जातो आणि तुमचं मन कुठेही भरकटत नाही। दिवसभर टीव्ही बघण्यापेक्षा किंवा मोबाईलवर स्क्रोल करून रील्स आणि यूट्यूबचे व्हिडिओ जास्त बघण्यापेक्षा हे असं काहीतरी जर केलं तरी यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी कमाई होऊ शकते। आता हे माझे अर्धवट राहिलेत, मी कधी ना कधीतरी हे पूर्ण करणार आहे, पण असेच सिमिलर बनवून मी भरपूर विकलेले सुद्धा आहेत, त्यामुळे त्यातनं पण मला कमाई होते। आणि ज्या वेळेला मला अशा ब्लाऊजच्या ऑर्डर येतात त्या वेळेला मी ब्लाऊज पण शिवून देत असते, त्यामुळे त्यातनं पण मला कमाई होते। तर हा व्हिडिओ जो आहे हा फक्त मी मोटिवेशनसाठी बनवलेला आहे। चला तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते। मी जर बोलत बसले तर अख्खी रात्र उलटून गेली तरी माझं बोलणं काही संपणार नाही आणि तुम्ही तेवढा वेळ ते ऐकू शकणार नाही। त्यामुळे बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग।